स्नेहल झाली पाहिजे यासाठी आता विरोधक विधानभवनाच्या वक्तू मागे ये मागे जरा मागे थांब थांब जरा हां भवनच्या पायऱ्यांवर थेट कापसाची झाडं घेऊन विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. आपण पाहतोय आदित्य ठाकरे आणि इतर विरोधी पक्षातले सगळे जे आमदार आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. गळ्यामध्ये कापसाची माळ घातलेली आहे. त्याचबरोबर कापसाची जी झाडं आहेत ती बोंडांसह घेऊन हे विरोधक आंदोलन करतायत. सोयाबीन कापूस याला हमीभाव मिळावा त्याचबरोबर इतर अर्थमंत्र्यांच्या खिशात पैसाच नसतोय. पॅकेज फडणवीसांचं फसवच असतं अशा आशयाचे जे बोर्ड्स आहेत ते देखील हातामध्ये घेतलेले आहेत सगळ्या विरोधी आमदारांनी आणि घोषणा दिल्या जात आहेत. प्रामुख्याने हेच आहे की आज प्रत्यक्ष कामकाजाला खरं तर सुरुवात होणार आहे दोन्ही सभागृहांचं आणि त्याच वेळेला आपण पाहतोय हे आंदोलन सुरू आहे. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, शशिकांत शिंदे असे सगळे आमदार जे आहेत विरोधी पक्षातले ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रामुख्यानं मागणी हीच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हमीभाव मिळावा हीच मागणी आहे. सचिन हाईर आपल्यासोबत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वारंवार मान्य करून पण देत नाही. कर्जमुक्ती कधी? थेट कापसाची झाडं घेऊनच हो, म्हणजे त्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाहीये, पूर परिस्थिती झाली त्याला मदत नाही. तर एका बाजूला शेतकऱ्यांची कैवारी करणारा हा सरकार, सरकारी आमदार आणि मंत्र्यांकडे पैसे मिळतात पण कष्टकरी कामगारांना आणि शेतकऱ्यांना द्यायला एकही रुपये नाही. म्हणून आम्ही हा आंदोलन करतो. विधानसभेतले आणि विधान परिषदेतले आमदार सगळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रामुख्यानं मागणी हीच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत. विधान परिषदेतले आमदार आहेत जयंत आसगावकर कोल्हापूरचे आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. कापसाची माळ घालून ते आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सर, आंदोलन करताय विधान भवनाच्या पायऱ्यांवर? नाही, याच्यामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, कापसाला दर असेल, सोयाबीनला दर असेल किंवा प्रचंड पावसामुळे झालेलं नुकसान असेल याची कुठल्याही प्रकारची म्हणजे त्या ठिकाणी भरपाई सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आंदोलन आयोजित केलेलं आहे. शशिकांत शिंदे देखील आपल्या सोबत आहेत. गळ्यात माळ घातलेली आहे. काय मागण्या आहेत प्रामुख्यानं? असं आहे, या राज्यामध्ये सगळे पैसे जे आहेत ते सरकार आणि आमदार यांच्याकडे इतका पैसा आहे की निवडणुकीला पैसे वाटतायत पण गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं धाडस होत नाही. फक्त आमदारांची संपूर्ण माफी करण्याचा आणि पैसेवाले करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारकडून. त्याचा निषेध आम्ही आज करतोय. सरकारने कर्जमाफी केली पाहिजे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, तो हमीभाव मिळाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आपल्यासोबत सतेज पाटील आहेत. आपण त्यांच्याबरोबर देखील बोलणार आहोत. काँग्रेसचे आमदार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि आता हे आंदोलन संपून खरं तर सगळेजण सभागृहामध्ये परत आहेत. प्रामुख्याने हेच आहे की आज पुन्हा एकदा सभागृहात देखील हा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे आणि हातामध्ये थेट कापसाची झाडं बोंडासहित घेऊन हे आमदार या आंदोलनामध्ये खरं तर सहभागी झाले होते आणि प्रामुख्यानं मागणी त्यांची हीच होती की शेतकऱ्याला म्हणजे कापूस असेल, सोयाबीन असेल त्याला हमीभाव मिळावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत. शशिकांत शिंदेची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि एकंदरीतच हे आंदोलन संपूर्ण आता विरोधी पक्षातले जे सगळे आमदार आहेत ते आमदार आता सभागृहामध्ये परतलेले आहेत. काही वेळातच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात देखील होणार आहे. प्रामुख्यानं पाहावं लागेल विरोधक आज म्हणजे सभागृहात गोंधळ घालतात की कामकाज चालू देतात की व्यवस्थित सत्ताधारी असतील आणि इतर विरोधी पक्षातले आमदार असतील यांच्या दोन्हीमधला जो संवाद आहे तो घडतो का सभागृहामध्ये हे बघणं महत्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाणसह मी संदीप रासगोळकर, पुढारी न्यूज, नागपूर.